विटा क्रांती न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त मनापासून शुभेच्छा. शुभेच्छुक इनोव्हेटिव्ह कन्स्ट्रक्शन अँड बिल्डर्स विटा, मयुरेश गुळवणी आणि इंजिनियर उदय नलवडे. आपले मित्र गजानन बाबर आणि सहकारी यांच्या प्रेरणादायी विटा क्रांती न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त मनापासून शुभेच्छा. शुभेच्छुक जगदीश स्वामी ज्योतिष मार्गदर्शक विटा. माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा. आणि विटे शहरात अबालवृद्ध एकत्र जमले. परमपूज्य श्री गगनगिरी महिला भजनी मंडळाच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. महिलांनी अभूतपूर्व उत्साहात आणि भक्तिभावाने भजन, भक्तिगीते, गवळणी, दिंडी, फेर, झिम्मा, उघडी अशा पारंपरिक पद्धतीने आषाढी एकादशी साजरी केली. विटे शहरातील सामाजिक कार्यकर्त्या आदिशक्ती महिला फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ मंदाकिनीताई चोते व गगनगिरी महिला भजनी मंडळ अध्यक्षा महिला संघटक सौ रत्नप्रभा पाखरे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम राबवण्यात आले. श्रीराम भजनी मंडळ विटा, गगनगिरी महिला भजनी मंडळ यांच्या भजनाचा कार्यक्रम पार पडला. आरंभी विठ्ठल रखुमाईचे विधिवत पूजन करण्यात आले. आरती झाल्यानंतर भक्तिगीते सादर करण्यात आली. यानंतर पालखी व दिंडीचा सोहळा संपन्न झाला. परिसराला पालखी दिंडी टाळ मृदुंगाच्या संख्येने फिरून आल्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आले. भजनी मंडळातील सदस्या मालन लाटणे, लक्ष्मी वरुडे, सौ डाके, जयश्री मेहत्रे, शुभांगी आमने, मीनाक्षी आमने, अलका यादव माई, सुनीता तुपारे, सौश्री विश्वास दळवी, वैशाली लाटणे, सुरेखा लाटणे, स्वाती लाटणे, रोकडे मौशी, अनिता चोते, लीना शिंदे, शीतल यादव, वैशाली प्रसाद गायकवाड अशा विविध स्तरातील महिलांनी सहभाग घेतला. श्री व सौ कविता गजाकौस, कृष्णत बापू वरुडे, लोखंडे मावशी, रघुनाथ लाटणे, प्रसाद शेठ गायकवाड व अन्य ज्येष्ठ नागरिकांनी मार्गदर्शन केले. विटा नगरीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ काजलताई म्हेत्रे, नगरसेविका दीपाली चौथे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. आषाढी एकादशीचा भव्य दिंडी सोहळा पार पाडण्यासाठी प्रसाद शेठ गायकवाड यांनी मोलाचे योगदान दिले. मागील वर्षी प्रमाणे यावर्षीही आदर्श शिक्षिका श्रीमती रत्नप्रभा पाखरे मॅडम व महिला संघटक सौ मंदाकिनीताई चोते यांनी अनेक दिवस नियोजन करून हा सोहळा पार पाडण्यासाठी मेहनत घेतली. दिंडी सोहळ्यामध्ये दत्तनगर, यशवंतनगर परिसरातील लहान मुले आणि महिला यांचा विविध वेशभूषांमध्ये सहभाग घेतला. एकूणच अत्यंत भक्तिमय, उत्स्फूर्त आणि उत्साहपूर्ण वातावरणात आषाढी एकादशीचा कार्यक्रम संपन्न झाला. बातमी संकलन गजानन गायकवाड, क्रांती न्यूज विटा.